नमस्कार सर. सकाळी उठल्यावर शरीर स्टिफ वाटतं, हे नेमकं कशामुळे आणि याचं कारण वात इम्बॅलन्स असू शकतं का? हो, नक्कीच. शरीर स्टिफ वाटणं म्हणजे शरीराचा संकोच होणं, स्पाझम किंवा संकोच किंवा ग्रह, ही जी काही लक्षणं आली आहेत आयुर्वेदामध्ये, ही सगळी वातवृद्धीची लक्षणं आहेत. शरीरामध्ये ज्या वेळेला मोठ्या प्रमाणामध्ये वात वाढतो त्याच वेळेला आपल्याला त्याचा स्टिफनेस किंवा संकोच जाणवतो. आता ही वात वाढण्याची कारणं काय आहेत, तर शरीराच्या हालचालीच नसणं किंवा जी लोक व्यायाम अजिबातच करत नाही त्यांचे सांधे आखडले जातात. दुसरी गोष्ट, खूप लोकांना फॅन लावून झोपायची सवय असते, मोठ्या याच्यामध्ये फॅन लावलेला असतो, तर त्या फॅनच्या वाऱ्याचा परिणाम सुद्धा त्या शरीरावरती आणि स्नायूवरती होतो, त्याच्यामुळे सुद्धा सांधे आखडले जातात. दुसरी गोष्ट म्हणजे आहारामध्ये चुकीच्या गोष्टी खाल्ल्या जाणं. स्पेसिफिक काय आहे तर हॉटेलचं जे काही फास्ट फूड आहे ते खाणं सतत सातत्यानं, वेळेवर न जेवणं, अर्धवट शिजवलेलं काही ते प्रकार खाणं, प्रॉपरली अन्न हे शिजवून खायचं असतं तर बऱ्याचदा कच्चं खाण्याकडे लोकांचा भर असतो, त्याच्यामुळे पण गॅसेस बनतात, वाताची वृद्धी होते. म्हणजे बेसिक काय आहे तर तुमच्या पोटाशी निगडीत ज्यावेळेला अपचन घडतं आणि पोटामध्ये गॅसेसची परिनिर्मिती जास्त प्रमाणात होते त्यावेळेला शरीराचं पचन बिघडतं, शरीर भावांचं पोषण होत नाही आणि हे पोषण न झाल्यामुळे सुद्धा शरीरामध्ये स्तंभ हे लक्षण दिसून येतं. दुसरी गोष्ट म्हणजे न पचलेला आहाररस, म्हणजे पचन होत नाही. मग मी तुम्हाला जे आता म्हटलो की हा आहाररस प्रॉपरली पचत नाही आणि अशा वेळेला जर शरीराच्या हालचाली झाल्या तर हा न पचलेला आहाररस सांध्याच्या ठिकाणी जाऊन बसतो आणि त्या सांध्याला लॉक करतो. बऱ्यापैकी हे लक्षणं जी आहेत ही आमवाताकडे जातात. त्यामुळे स्तंभ संकोची लक्षणं तुमच्या शरीरामध्ये पुढे निर्माण होणाऱ्या आमवाताची पूर्वरूपही असू शकतात. अशा प्रकारे असंख्य कारणं आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे काम करताना कंटिन्युअसली 8-8, 10-10 तास एका जागेवरती बसून राहणं. स्पेसिफिक जी लोकांचं बैठं काम आहे अशा लोकांना सुद्धा ह्या आजारांचा म्हणजे मान आखडणं, कंबर आखडून बसणं, अशा आजार किंवा जे कंटिन्युअसली प्रवास करतात त्यांच्यासाठी सुद्धा हा प्रॉब्लेम होतो. एखादा जो ठराविक सांधा आहे तो आखडून बसणं किंवा स्पाझम बसणं ही लक्षणं दिसतात.